हर हर महादेव. मित्रांनो, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी केलेली श्रद्धेची प्रार्थना आणि निस्वार्थ भक्ती महादेवांच्या चरणी पोहोचते. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी फक्त एका भक्ताची नाही तर प्रत्येक श्रद्धावान माणसाच्या विश्वासाची कथा आहे. ही कथा ऐकताना डोळे मिटा आणि मनात 3 वेळा म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हिमालयाच्या उंच शिखरावर कैलास पर्वत शांत उभा होता. भगवान शिव ध्यानात मग्न होते. माता पार्वती प्रेमाने त्यांच्याकडे पाहत होत्या. तेवढ्यात पार्वती म्हणाल्या, स्वामी, पृथ्वीवरील लोक दुःखात आहेत. अनेक जण तुमचे नाव घेतात पण त्यांना सुख का मिळत नाही? महादेव हसले. त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, देवी, प्रत्येक भक्त माझ्याकडे काहीतरी मागतो, पण फार थोडे लोक माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. आज मी पृथ्वीवर जाईन आणि खरी भक्ती म्हणजे काय ते जगाला दाखवीन. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा गरीब शेतकरी राहत होता. घर मातीचे, जमीन कोरडी, 2 वेळचे अन्नही कठीण, पत्नी आजारी, लहान मुलगा उपाशी. पण त्याच्या ओठांवर नेहमी एकच मंत्र असायचा, ओम नमः शिवाय. दर सोमवारी तो पहाटे उठायचा, नदीत स्नान करायचा, जंगलातून 3 बिल्वपत्र आणायचा आणि गावातील जुन्या शिवमंदिरात जाऊन म्हणायचा, महादेव, माझ्याकडे काही नाही पण माझे मन तुमचे आहे. त्याच गावात धनराज नावाचा श्रीमंत सावकार राहत होता. मोठा वाडा, सोने, दागिने, शेकडो नोकर. तोही महादेवाची पूजा करायचा, पण त्याची प्रार्थना नेहमी अशी असायची, माझी संपत्ती वाढू दे, माझे नाव मोठे होऊ दे, माझे वैभव कायम राहू दे. त्याच्या पूजेत सोन्याची भांडी होती पण मनात अहंकार होता. एका दिवशी श्रावण सोमवार होता. महादेवांनी एका वृद्ध भिकाऱ्याचे रूप धारण केले. ते प्रथम सावकाराच्या घरी गेले. भुकेल्या आवाजात म्हणाले, बाळा, 2 घास अन्न मिळेल का? सावकार रागाने ओरडला, जा, माझ्या दारातून निघून जा, माझी पूजा सुरू आहे. महादेव आता गोपाळच्या झोपडी समोर आले. त्या दिवशी घरात फक्त 2 भाकऱ्या होत्या, एक पत्नीसाठी, एक मुलासाठी. वृद्ध म्हणाला, बाळा, खूप भूक लागली आहे. गोपाळ क्षणभरही विचार न करता 2 भाकऱ्या त्या वृद्धाला दिल्या. पत्नीने विचारले, आता आपण काय खाणार? गोपाळ हसला, ज्याने आपल्याला जन्म दिला तो उपाशी ठेवणार नाही. त्या रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेक महिन्यांनंतर गावात पाऊस आला. कोरडी जमीन हिरवी झाली, नद्या भरल्या, शेतात पिके डोलू लागली. गोपाळच्या शेतात सर्वात भरघोस पीक आले. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. त्या रात्री गोपाळला स्वप्न पडले. समोर तेजस्वी प्रकाश, डमरूचा नाद, नंदी आणि स्वतः भगवान महादेव. महादेव म्हणाले, गोपाळ, तू मला बिल्वपत्राने नाही तर तुझ्या प्रेमाने जिंकले आहेस. भक्ती म्हणजे महागडी पूजा नाही, भक्ती म्हणजे दया, सेवा आणि विश्वास. दुसऱ्या दिवशी सावकाराला सत्य समजले. तो गोपाळकडे आला. त्याने माफी मागितली. गरिबांना अन्नदान सुरू केले. गावासाठी विहीर बांधली. शिवमंदिराची सेवा केली. त्याच्या आयुष्यातही शांती आली. अंतिम संदेश महादेवांना महागडे दागिने नकोत, मोठे यज्ञ नकोत. त्यांना हवे आहे स्वच्छ मन, प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि विश्वास. जो दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसतो त्याच्यावर महादेवांची कृपा सदैव राहते. समारोप. जर तुम्ही ही कथा मनापासून ऐकली असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, हर हर महादेव. आणि आजच्या श्रावण सोमवारच्या दिवशी आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. जय भोलेनाथ.